माझा विचार आहे तर इकडे वाचून. तर असे हे दाम्पत्य आहे की असं आजकाल वाचन हे फार कमी आहे. वाचन करणारी मंडळी फार कमी झालेत आपल्या समाजामध्ये. तर अशा वेळी वाचन करणारे आणि लेखन करणारे लोक आपल्याला भेटलेत आज, अतिशय म्हणतात ना अभ्यासू व्यक्तिमत्व. तर ते आपल्याला साहित्यिकांचे रोचक किस्से या विषयावर ते बोलणार आहेत. त्यांचे मी त्यांचे खूपसे लेखी वाचले आहेत, त्याच्या वाचले आहेत फेसबुकवरती, त्यांना खूप त्यांचा अभ्यास आहे त्या विषयाचा. तर त्यांना मी अशी विनंती करतो मुकुंद कुलकर्णींना की त्यांनी आजचा विषय साहित्यिकांचे रोचक किस्से या विषयावर आपलं व्याख्यान सुरू करावं. तर माईक ऑन करा आणि सुरू करा. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना नमस्कार आणि वेळात वेळ काढून तुम्ही याच्यासाठी वेळ देता याबद्दल आभार. माझा आणि शानबाग सरांचा तशी समोरासमोर ओळख नाही, फेसबुकवरून आम्ही एकमेकांच्या संपर्कात आलो. सोशल मीडिया या माध्यमाबरोबर बरेच उलटसुलट बोललं जातं, पण मला त्याचा अनुभव खूप चांगला आहे. मला खूप चांगली सर्व क्षेत्रातली चांगली वरची म्हणजे काय म्हणायचं त्याला प्रगल्भ विचारसरणी असलेले बरेचसे लोक मला या ह्याच्यामध्ये भेटले आणि त्यांच्याशी ते मैत्र जुळलं. तर असंच त्यांचा हा जो उपक्रम आहे त्याच्याबद्दल मला त्यांनी कल्पना दिली की त्यांचा, आणि सगळ्यात विशेष म्हणजे मला ह्याच्या सगळ्यात मोठा कुठल्या गोष्टीचा जर आनंद झाला असेल तर शारदाश्रम म्हणजे आपल्या सच्चूची शाळा. सच्चूच्या शाळेचे हे लोक म्हणजे काय, सचिन म्हणजे आराध्यच आपलं, आणि मग त्यांच्यासाठी काहीही करायला आपण तयार होणारच, त्यात काही वादच नाही. मग त्या ग्रुपसाठी जेव्हा मला त्यांनी आमंत्रण केलं तेव्हा मला खरं तर आनंदच झाला. आता दुसरी गोष्ट, ते शानबाग साहेब म्हणजे इतके बिनधास्त आहेत की त्यांनी विषय माझ्यावरच सोपवला. जनरली व्याख्यान म्हणले की आपण होस्टना विचारतो बाबा कुठल्या विषयावर बोलायचंय, काय बोलायचंय, वेळ मर्यादा काय आहे. त्यांनी मला म्हणजे एकदम क्लीन चिटच देऊन टाकलं, तुम्हाला काय गोंधळ घालायचा तो घाला, आमचं व्यासपीठ तुमच्यासाठी उपलब्ध आहे. म्हटलं ठीक आहे. मग आता मीच विचार केला, हल्लीचे दिवस असे आहेत की खरं सांगायचं तर आपण, मला वाटतं आता आपण समोर जी मंडळी आहोत ती सगळी साठीच्या आजूबाजूचीच आहोत, आणि आपलं जे काही वाचन आहे किंवा आपल्याला जो मराठी साहित्याचं थोडंसं आकलन आहे तेवढं पुढच्या पिढीला आहे, पण आपल्या एवढं नक्कीच नाही. आता कसं झालंय त्यांचाही त्याला काय इलाज नाहीये बघा, सध्याचं लाईफ एवढं स्ट्रेसफुल आहे. दुसरं म्हणजे वाचन संस्कृती पण लोप पावत चाललेली आहे, कुणाला वाचायला सवड नाही, आणि हल्लीच्या जनरेशनला मला हे वाटतं की त्यांना खरोखर वेळच नाहीये, त्यांना आवड नाहीये असं नाहीये. म्हणजे आता मराठी माणसाला नाटक, उत्तम साहित्य आणि संगीत ते त्याच्या रक्तातूनच आलेलं असतं, ते त्याला आवडतंच. पण आता सध्याचे हे लाईफस्टाईल अशी विचित्र झालेली आहे की 12-12 तास प्रत्येकाला जॉब करावा लागतो, आणि कुणाचाही जॉब हा स्ट्रेसफुलच आहे. मग असं झालं की मला स्वतःला वाचनाची खूप आवड आहे, मला साहित्य. दुसरी सगळ्यात पहिल्यांदा एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे मी सामान्य वाचक आहे, म्हणजे मी विद्वान वगैरे त्या पंक्तीतला नाहीये, मला म्हणजे फारसं कळत नाही. मी तानसेन म्हणण्यापेक्षा मला तुम्ही कानसेन म्हणा. पण एक गोष्ट नक्की, चांगलं काय आणि वाईट काय याची जाण उपजतच आहे. आणि लहानपणापासून संस्कार असे झाले की वाचत राहिलं पाहिजे सारखं. आणि दुसरी गोष्ट, आपण जेव्हा लहान होतो तेव्हा बाकीची करमणुकीची साधनं काहीही नव्हती. सिनेमा वगैरे परवडायचे नाही, महिन्याकाठी एखाद्या सिनेमा पुरते पैसे कसे बसे आई वडिलांकडून मिळायचे. मग आपल्याला करमणुकीचं चांगलं आणि ज्ञान वाढवणारं साधन म्हणजे वाचनच होतं. 37-40 वर्ष जवळजवळ माझी कॅनरा बँकेत नोकरी झाली. कॅनरा बँकेतलाही माझा एकंदरीत हे फार उत्तम होता कालखंड. त्यानंतर काही तब्येतीच्या कारणास्तव, काही कारणास्तव मला व्हॉलंटरी रिटायरमेंट घ्यायला लागली. व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतल्यानंतर असं झालं की तत्पूर्वी माझे 12 तास बँकेत जायचे, अतिशय आनंदात जायचे, आणि नंतर एकदम असं ज्याला पोकळी म्हणतात ना हल्ली, ती निर्माण झाली. म्हटलं आता करायचं काय. बायकांचं बरं असतं, बायकांना घरातले सुद्धा भरपूर व्याप असतात, पुरुषांचं तसं नाही. पुरुषांना नुसतं आपलं एक जॉब आणि घर आणि जबाबदाऱ्या पार पाडतात, ते नाही असं नाही, पण बाकी काहीच येत नसतं. मग मी विचार केला की आता हे काही खरं नाही बाबा, एम्प्टी माइंड डेव्हिल्स वर्कशॉप, कुठेतरी चांगल्या ठिकाणी गुंतवलं पाहिजे. मग माझ्या असं लक्षात आलं की माझी जी मुलांची जी पिढी आहे
ती पिढी अतिशय हुशार आहे, संवेदनशील आहे, सगळं आहे. पण ह्या लोकांचं वाचन थोडं कमी पडतंय आणि आपल्या पिढीतले जे काही थोर लोक आहेत, म्हणजे सगळ्या क्षेत्रातले, साहित्य, त्यानंतर तुमचं हे कला, साहित्य, स्पोर्ट्स, राजकारण, आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी घेतलेले त्या लोकांचे हे या सगळ्या गोष्टी अशा निदान त्याची जाणीव तरी आपण ह्यांना करून दिली पाहिजे आपल्या या पुढच्या पिढीला. कारण त्यांना वाचायला वेळ नाही, खरोखरच वेळ नाही. मग मी असं ठरवलं, की बाबा एक 5 ते 7 मिनिटाचं काहीतरी आपण रोज रोज कुणाबद्दल माहिती पुरवायची. मग आता आपल्याला हे समजतं, की आता उद्या किंवा नेक्स्ट वीकमध्ये कुणाचे हे आहेत, जन्मतारीख म्हणा किंवा असं हे इव्हेंट्स. मग त्याच्यातल्या महत्त्वाच्याच व्यक्ती निवडायचो मी आणि त्यांची माहिती गोळा करायचो. बेसिक माहिती थोडी डोक्यात असतेच. त्यानंतर बाकीचे हे मिळवायचं, त्याचं हे करायचं, संकलन करायचं, त्याचं नोट डाऊन करायचं सगळं. त्याचा एक लेख तयार करायचा. लेख करताना तो शक्यतो उडी मारून पुढे जावं असं न वाटावा, असा करायचा. आणि सोशल मीडिया एक चांगला प्लॅटफॉर्म होता. त्या प्लॅटफॉर्मचा मी उपयोग करून घेतला आणि तिथे मी ते पोस्ट करत गेलो. त्याचबरोबर मला थोडंसं ललित साहित्य पण प्रयत्न करतो मी. कितपत जमतंय माहीत नाही, पण प्रयत्न करतो. पण गंमत अशी आहे, की हा माझा जो उद्योग होता, तो बऱ्याच लोकांना आवडला आणि मला त्याचं हे मिळायला लागला. लोकांकडून प्रतिसाद चांगला मिळत गेला. आणि ह्याच्यातूनच शानबाग साहेबांची आणि माझी ओळख झाली. ओळख झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, की आमचा असा-असा उपक्रम आहे, तुम्ही एक लेक्चर द्याल का? म्हटलं व्हाय नॉट? मराठी माणसाला लेक्चर देणं ही त्याची आवडीचीच गोष्ट आहे. सांगा म्हणलं तुम्ही कधी. त्यांनी मला सांगितलं, की सप्टेंबरचा फर्स्ट वीक तुम्हाला जमेल का? म्हटलं मला कुठलाही जमेल, सप्टेंबरचा काय कुठलाही जमेल. मग त्याप्रमाणे हे सगळं जुळून आलं. मग आता मी विचार केला, की माझ्यासमोर सो मेनी थिंग्स वर अवेलेबल. कशावरती बोलू? मग मी विचार केला, की आता आपण थोडं आपली जी मातृभाषा मराठी आहे, तिच्यासाठी काहीतरी करावं आणि मराठीत एवढे चांगले साहित्यिक आहेत. मग ते कथाकार आहेत, नाटककार आहेत, कवी आहेत. सर्व प्रकारच्या साहित्याने मराठी भाषा ही अतिशय समृद्ध झालेली आहे. आपल्याला हे माहिती आहे. समोरच्या पिढीला पण थोडंसं त्यांनाही माहिती आहे, त्यांना माहिती नाही असं नाही. पण त्यांनाही थोडीशी मग आता या माध्यमातून आपण कल्पना द्यावी असा विचार केला आणि मी सांगितलं बाबा, की हा विषय तुम्हाला कसा वाटतोय? मग आता आयोजकांनी कन्सेंट दिल्यानंतर मी त्या दृष्टीने तयारी सुरू केली. तयारी सुरू करताना मग माझ्या डोळ्यासमोर असं आलं, की आपलं हे मराठी साहित्य इतकं समृद्ध आहे आणि इतके ह्याच्यामध्ये लोक आहेत. मग म्हटलं रोचक किस्से म्हणजे काहीतरी किस्से सांगण्यापेक्षा एक 2-4 अशी जी ठळक नावं आहेत त्याच्यातली, त्यांच्याविषयी थोडीशी माहितीच का नाही पुरवावी आपण? असा विचार करून मी हा सगळा एकंदरीत हे केला, प्लॅन केला. तर माझा आता हे असं विचार आहे ना, की आता ज्ञानेश्वरांपासून जी. ए. कुलकर्णी इथपर्यंत मराठीचं जे साहित्याचं जे क्षितिज आहे, त्याच्यावर अनेक तारे अनेक होऊन गेले. आपले शिरवाडकर आहेत, खांडेकर आहेत, त्यानंतर आपले करंदीकर आहेत. खूप लेखक, कवी, नाटककार, अत्रे आहेत. पुलंच्या विषयी तर काय, ते तर महाराष्ट्राचं काय म्हणायचं त्याला लाडकं दैवत असते. तर अशापैकी काही जणांचे आपलं थोडक्यात तुमच्याशी बोलावं हा म्हणजे हे खरं तर मी हा एक संवाद साधतोय तुमच्याशी. म्हणजे सगळ्यांना हे माहिती आहेच आहे, मी त्यात नवीन भर तर काही घालणारच नाहीये. फक्त थोडासा संवाद साधायचा माझा प्रयत्न राहील. आता मराठी साहित्याचा जेव्हा आपण विचार करतो, आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतातच, माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजाशी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. आपल्या मराठी भाषेचं सामर्थ्य एवढं अफाट आहे, की त्या मराठी भाषेतून तुम्ही मराठी माणसाशी इतका छान संवाद साधू शकाल. आणि ती कला आपल्याकडे बऱ्याच लोकांना जमलेली आहे. आता त्याच्यामध्ये खूप प्रकार आहेत. कथेमध्ये सुद्धा सामाजिक, विनोदी, त्यानंतर तुमचं माहितीपूर्ण, रहस्य कथा हा सुद्धा एक वाङ्मयाचा चांगला प्रकार आहे. दुर्दैवाने आपल्याकडे तो थोडासा उपेक्षित आहे, पण तोही चांगला प्रकार आहे. आता थोडक्या वेळात ह्याचा सगळ्याचा गोषवारा घ्यायचा म्हणजे ते गगनाला गवसणी निघालण्यासारखं आहे. मग मी विचार केला, की आपण एक त्याच्यातले आता हे सगळं हे आपलं जे ह्याचं अंगण आहे ना, हे असं ताऱ्यांनी फुललेलं आहे. त्याच्यामध्ये आपले खानोलकर आहेत, ग्रेस आहेत, जी. ए. कुलकर्णी आहेत, पु. ल. देशपांडे आहेत,
आपले गदिमा आहेत. आता जो वेळ अवेलेबल आहे त्या थोड्या वेळामध्ये आता या सगळ्यांच्या विषयी थोडं थोडं मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. मी काय विद्वान नाही किंवा मी अतिशय हुशार नाहीये, पण मला जे काही आकलन झालं ते थोडंसं तुमच्यापर्यंत पोहोचवायचा हा माझा प्रयत्न राहील. मला वाटतं पहिल्यांदा मी सुरू करतो आपल्या मराठीतले सर्वश्रेष्ठ साहित्यिक माझ्या दृष्टीने जे आहेत ते जी आहेत. जी कुलकर्णींचं जे लिखाण आहे ते आपल्याला इतकं म्हणजे काहीतरी वेगळंच आहे. ते आउट ऑफ दिस वर्ल्ड. म्हणजे आजपर्यंत आपण जे वाचत आलो मराठी आणि जीएनचं मराठी त्याच्यामध्ये तसं थोडासा फरक वाटतो. त्याचे काही मी हे पण करून ठेवलेले आहेत, मुद्दे पण केलेले आहेत. मला वाटतं मी आता जीएनच्या विषयी बोललो तर काही हरकत नसावी. एकच मिनिट. जीए हे मुख्यतः आपले त्यांचे कथासंग्रह आहेत. आणि सगळ्यात जीएनचं खूप मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या अर्पण पत्रिका जर तुम्ही वाचल्यात तर ते अर्पण पत्रिका वाचतानाच लक्षात येतं की काहीतरी आपण आता वेगळं वाचणार आहोत. Shallow people demand variety, but I have been writing the same story throughout my life, every time trying to cut nearer the aching nerve. स्ट्रीनबर्गचं आहे हे, स्ट्रीनबर्ग. तर अशी एक हे वेगळंच अद्भुतच आहे. हा जीए हा जो प्रकार आहे हा अद्भुत आहे. 1977 साली कधीतरी रमण खुणा हे पुस्तक माझ्या हातात पडलं. त्याआधी मला जीए माहिती नव्हते. ते हातात पडलं आणि मी वाचत गेलो आणि चक्रावून गेलो. म्हणजे जीए जे लिहितात ह्या प्रकारचं लिखाण यापूर्वी मी मराठीत कधीच वाचलेलं नव्हतं. ते वाचलं आणि ते त्यानंतर जे मानगुटीवर जे जीएनचं नावाचं जे गारुड बसलेलं आहे ते कधी उतरलंच नाही आणि आता ते कधी उतरावं असं वाटतही नाही. प्रवासी आणि इस्किला या त्यांच्या ज्या कथा आहेत विलक्षण अद्भुत आहेत. हा वाचताना आपल्याला थोडीशी अरेबियन नाईट्सची आठवण होते. असं काहीतरी गूढ अलौकिक प्रदेशात जीए आपल्याला घेऊन जातं. आणि जीएनचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की जीए आपण किती वेळा वाचले तरी प्रत्येक वेळा ते आपल्याला कुठल्या तरी नित्यनूतन स्वरूपातून पुढे येतात. आपल्या ते आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जीएनची जी पात्र आहेत त्या पात्रांच्या नात्यांची व्यामिश्र गुंतागुंत वेगवेगळे पदर उलगडत आपल्या समोर येते. जीएनच्या साहित्याचं संपूर्ण आकलन होईल असं मला नाही वाटत. त्यांची जीएनची जी वाङ्मयीन कारकीर्द होती त्या कारकिर्दीत जीएननी प्रामुख्याने दीर्घकथा लिहिल्या. जीएनचे अनुवाद सुद्धा जबरदस्त आहेत. पण एक गोष्ट त्याचबरोबर असं आहे ना की काव्य नाट्य या प्रांताकडे जीए कधी वळलेच नाहीत. जीएनचं जे वास्तव्य होतं ते मुख्यत्वे करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या सीमावर्ती भागात झालं. धारवाड, बेळगाव. त्यामुळे झालं कसं की या सीमावर्ती भागातील मराठी बोली भाषेतले हुच्च, बुट्टी, मोगा असे काही अनवट शब्द जे आहेत ते आपल्याला जीएनच्या साहित्यातच आढळतात. कथा आणि दीर्घकथा या माध्यमावर जीएनची पकड मजबूत होती. आता जीएनची जी एक दीर्घकथा जी असते ती सर्वसामान्यपणे एका मोठ्या कादंबरीचा ऐवजच असतो त्याच्यामध्ये. जीएनचा सुरुवातीचा सांज शकून हा जो कथासंग्रह आहे हा मला नेहमीच कोड्यात टाकतो. तसं पाहायला गेलं तर जीएनचं वैशिष्ट्य किंवा त्यांचं बलस्थान म्हणजे दीर्घकथा. पण सांज शकून मधल्या ज्या कथा आहेत त्या तुलनेने खूपच छोट्या आहेत. आणि दुसरं म्हणजे या कथांमध्ये पात्रांना नावं नाही आहेत. त्या पात्रांच्या वागण्याच्या तऱ्हा आहेत या कथांमध्ये. आणि ही जी हे आहे कथानक आहेत ती ज्या भूमीवर आकाराला येतात तो प्रदेश म्हणजे वेगळ्या दुनियेतला असंच आहे. आणि त्या वातावरणाचं जे वलय आहे ते जीएनच्या कथांना आणखीनच गूढतेकडे घेऊन जातं. मला असं वाटतं की सांज शकून हा जीएनच्या गद्य काव्याचाच एक आविष्कार आहे. जीएनची मला दुसरी एक अत्यंत आवडणारी कथा म्हणजे पडदा या कथेमध्ये प्रिन्सिपल ठकार यांचं जे कॅरेक्टर आहे आणि जीए म्हणजे जीएनची जी पर्सनॅलिटी आहे
याच्यामध्ये मला विलक्षण साम्य आढळतं. त्या कथेमध्ये जीएननी ठकारांच्या दिवाणखान्याची सजावट, त्या सजावटीमधून त्या प्रोफेसर ठकारांच्या तरल मनाचं प्रतिबिंब कसं पडतंय, त्याचबरोबर त्या ठकारांचा इंग्रजी भाषेचा गाढा अभ्यास, त्यानंतर त्यांची चोखंदळ आवड निवड, त्यांची कॉन्झर्वेटिव्ह लाईफस्टाईल, त्यानंतर त्यांच्या काव्यलोलुप मनोवृत्तीला साजेशी अशी त्यांची निवड, या सगळ्या जीए आणि ठकार यांच्यामधली साम्यस्थळच आहे ती. जीएनची किंवा आता हे जे आपले ठकार आहेत, थोडक्यात जीए, त्यांची ही जी आवड आहे ना, ही अशी एखाद्या झगझगीत दुधारी समशेरी सारखी आहे. विशुद्ध पोलादामध्ये घडलेल्या लखलखीत आणि धारदार तलवारी सारखी. आता जीएनचं लेखन पहा, त्यांच्या लेखामध्ये त्यांनी शब्दांची केलेली योजना अशीच अगदी रेखीव, धारदार आणि उगमापाशी सतत वाहणाऱ्या नदीची जी अखंड धार असते, त्या धारेसारखी असते. जीएनची वाक्य अशी दीर्घ आणि लांब पल्ल्याची असतात. दीर्घ आणि लांब पल्ल्याची त्यांची पल्लेदार वाक्य जी आहेत, ती उमजून घेता घेता दमछाक होते आपली. जीएनचं पुस्तक उघडल्यानंतर आपल्या एक लक्षात येतं की आता आपण अरेबियन नाईट सारख्या कुठल्या तरी अलौकिक, अद्भुत आणि विलक्षण साम्राज्यात प्रवेश करत आहोत. म्हणजे हे असं आहे ना की एखाद्या मादक सुगंधी अत्तराच्या कुपीचं झाकण उघडून त्या दिव्य सुगंधाची अनुभूती घ्यायला आपण सुरुवात करत आहोत, आणि हे करताना एका वेगळ्याच विश्वात आपला प्रवेश झालेला असतो. तसं पाहिलं तर जीए म्हणजे शिवधनुष्यच आहे. जीए ही एक गुहा आहे, गुहा. आता तुम्ही बाहेरून जर पाहाल तर त्या गुहेमध्ये फक्त जाणाऱ्या पावलांचे ठसे सापडतात. त्या गुहेतून बाहेर येणाऱ्या पावलांचे ठसे तुम्हाला कधीच दिसणार नाहीत. मराठी मनावर जीएनचं गारुड त्यांच्या लिखाणा एवढंच अद्भुत आहे. मला तर असं वाटतं की मराठी साहित्याच्या इतिहासातील एक सर्वश्रेष्ठ साहित्यिक म्हणजे जीए, एकमेवा द्वितीय. आपण जितक्या वेळा वाचत जाऊ तितक्या वेळा ते आपल्याला नव्याने गवसत जातात. आयुष्याच्या आपल्या निरनिराळ्या टप्प्यांवर निरनिराळी जाणीव देणारं लिखाण म्हणजे जीएनचं लिखाण. जीएनचं बोट धरून एकदा का तुम्ही त्यांच्या साम्राज्यात प्रवेश केला की तुम्ही तुमचे राहत नाही. त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही नियती शरण तसे जीए शरण होऊन जाता. एका अद्भुत आणि गूढरम्य विश्वात तुमचा प्रवेश झालेला असतो. ही जी शोधयात्रा आहे, ही अंतिम सत्याचा शोध घेणारी शोधयात्रा आहे. सांज शकून रमल खुणा यात्रिक हे वाचताना सतत याची प्रचिती येत राहते. जीए वाचताना आपण अंतर्मुख होऊन जातो. जीएनची कथा आवडते. आवडते म्हणजे काय, आवडतेच ती, नुसती आवडत नाही, आपल्याबरोबर ती आपल्याला आपल्याबरोबर फरफटत नेते, सुन्न करून सोडते. जीएनची कथा ही अशी आहे ना की ती असं मुठीत धरलेल्या वाळूसारखी आहे. आपल्याला वाटते की आता ती गवसते, आपल्याला गवसल्यासारखी वाटत असतानाच ती हातातून निसटते. जीएनची कथा आपल्याला तत्वज्ञानाच्या प्रांतात घेऊन जाते. सत्य काय, अंतिम सत्य काय, असत्य काय, सत्सद विवेक काय, पाप काय, पुण्य काय, अशा अनेक आदिम प्रश्नांचा गुंता सोडवत जाते जीएनची कथा. एका बैठकीत वाचून बाजूला ठेवून पुन्हा विसरून जाण्यासारखे हे कथा संग्रह नसतातच. प्रत्येक वेळा पुनःप्रत्ययाचा आनंद देण्याचे विलक्षण सामर्थ्य आहे जीएनच्या लिखाणामध्ये. कधी अरेबियन नाईट्स, कधी बुद्धाच्या जातक कथा, उपनिषद, ग्रीक ट्रॅजेडीज, कधी कधी ख्रिस्ती तत्वज्ञान, हे सर्व काही त्यांच्या लिखाणातून उलगडत जातं. जीएनची कथा कधीही कंटाळवाणी होत नाही. ती पुढे वाचत जाण्याची उत्सुकता आपली कधीही शमत नाही. आजपर्यंतच्या मराठी साहित्याला जीए समर्थपणे एका वेगळ्या वळणावर घेऊन जातात, हे निश्चित. जीए कुणाचेही अनुकरण करत नाहीत. जीएनचे अनुकरण करणे कोणाला शक्य होईल असेही वाटत नाही. जीएननी साहित्यातला कथा हा प्रकार प्रामुख्याने हाताळला. आता आपण पाहिलं की त्यांच्या दीर्घ कथा म्हणजे मोठी कादंबरीच असते ते. जीएनचं तुम्ही जर वाचलं तर तुमच्या एक लक्षात येईल की एका पूर्णविरामापासून दुसऱ्या पूर्णविरामापर्यंत पाना दीड पानांचं अंतर राखणारी पल्लेदार वाक्य त्यांच्या लिखाणात आपल्याला आढळतात. स्वतः जीए मात्र असे थोडेसे हेच होते, रिझर्व्ड म्हणता येईल असेच होते. प्रत्यक्ष आयुष्यात कुणाशी त्यांचं विशेष मैत्र असं जुळलं नाही. आपल्या कथेतील जी पात्रांच्या संगतीतच जीए जास्त रमले. त्यांची मैत्री होते ती पत्ररूपाने होते.
जी अत्यंत प्रसिद्धी परांगमुख होते. ते कधीही लोकात मिसळले नाहीत. त्यांना आपला गोतावळा उभा करणं कधीही जमलं नाही. आपले अनुयायी निर्माण करणं, आपला दबावगट तयार करणं, हे सवंग प्रसिद्धीसाठी लागणारे जे गिमिक्स आहेत, ते त्यांनी कधी केले नाहीत. त्यांना कधी करावेसे वाटले सुद्धा नाहीत. अरिस्टॉटल, प्लेटो, शेक्सपियर, बर्नार्ड शॉ, ब्रेक, वर्ड्सवर्थ, इलियट, डी.एच. लॉरेन्स, डिकन्स, आपले कालिदास घ्या, भवभूती, ज्ञानेश्वर, तुकाराम, रवींद्रनाथ टागोर, शरदचंद्र चटर्जी, अमृता प्रीतम, प्रेमचंद असे तत्वज्ञ, समीक्षक, नाटककार, कवी, कादंबरीकार, कथाकार आपल्या मनात कायमचे वसलेले आहेत. याच मालिकेत जीए आणि त्यांचं दर्जेदार साहित्य हे आपल्या मराठी मनाचा कप्पा व्यापून आहे. पारवा, निळा सावळा, काजळ माया, हिरवे रावे, पिंगळा वेळ, रक्तचंदन, सांज शकून, रमलखुणा, काय काय नावं घ्यायची, असे कितीतरी एकाहून एक दर्जेदार कथा संग्रह त्यांनी मराठी भाषेला दिलेले आहेत, ज्यांचं वाचन समृद्ध आहे. अशा कोणत्याही मराठी वाचकाने जीए वाचले नाहीत हे असंभव आहे. एक निश्चित आहे की वाचकांचं रंजन करणं हा जीएनच्या लिखाणाचा हेतू कधीच नव्हता. माणसाच्या आयुष्यात येणारे अटळ सुखदुःखाचे क्षण, दुःख आणि सुख यांची क्षणभंगुरता या गोष्टी प्रकर्षाने त्यांच्या लिखाणातून व्यक्त होतात. उभा भावे, गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, व्यंकटेश माडगुळकर, आपले अत्रे, पु ल अशी मराठी साहित्यातील कितीतरी मातब्बर नावं या मंडळीने आपल्या मराठी साहित्याला फार उच्च स्थानावर नेऊन ठेवलंय. पण दीर्घकथा हा जो क्षेत्र जर तुम्ही विचारात घेतलात तर त्याच्यातलं लोकविलक्षण नाव म्हणजे जीए आणि जीएच. आजवरच्या लेखकांपेक्षा सर्वस्वी वेगळा बाद असलेलं कसदार लिखाण केलं जीएननीच. जीएन विषयी त्यांचे जे समकालीन साहित्यिक होते त्यांची मतं अतिशय अगदी म्हणजे ते लक्षात घेण्यासारखी आहेत. ग प प्रधानांचा त्यांच्या साहित्याचा बद्दलचा अभिप्राय जो आहे मी तो त्यांच्या शब्दातच सांगतो. चहा व कॉफी, रेकॉर्ड प्लेअर व बुद्धिमान सज्जन मित्र या सर्व गोष्टी जवळ असल्या तरी तुमच्या म्हणजे जीएनच्या कथा वाचताना मी त्यांचे अस्तित्व विसरून जातो. खरंच वाचकांना आपलं अस्तित्वही विसरून जायला लावणाऱ्या त्यांच्या कथा आहेत. स्वामी आणि इस्किलार या त्यांच्या अलौकिक प्रतिभेचे दर्शन घडवणाऱ्या त्यांच्या कथा वाचल्यावर प्रख्यात कवी शंकर वैद्य यांनी जीएनला लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं, तुमच्या प्रवासाबरोबर माझ्या मनाचीही वाटचाल चाललेली आहे. जीवनाच्या गूढ अतर्क्य लीला पाहतो आहे. दिशांमागून निघत जाणाऱ्या दिशा, न संपणारे चढ उतार, विस्तारत जाणारी वाळवंटे, विविध रंगातील कालस्वर आणि विस्तीर्ण पटावर घडत गेलेले जीवन नाट्य. गर्भातून हुंकार देत व्यूह रहस्य जाणून घेणाऱ्या अभिमन्यूच्या जिज्ञासेने मी पाहतो आहे. थक्क होतो आहे, बेदरून जातो आहे, आनंदित होतो आहे, व्यथित होतो आहे, पिळवटून निघतो आहे. अनेक वर्षांची तहान गळ्यात घेऊन मी पुढे पुढे ढकलणाऱ्या उत्कंठेने सारे पाहतो आहे. या अशा तुमच्या गेल्या काही वर्षातल्या कथा वाचताना मला अनेकदा असं वाटतं की अनेक वर्ष अडून राहिलेला भारतीय कथेचा प्रवाह मोठ्या जोमाने नव्या रूपात प्रकट होत आहे. एक तुटलेले नाते पुन्हा जुळून येत आहे. गाडली गेलेली नगरेच्या नगरे वर येत आहेत. जीएन बद्दल त्यांच्या समकालीन लेखकांमध्ये प्रचंड आदरभाव होता, कारण जीएनचं लिखाणच तसं होतं. जीए आणि सुनीताबाई यांचा जो पत्रसंवाद आहे तो मराठी साहित्यातला एक अमूल्य ठेवाचा आहे. अरुणा ढेरे यांनी प्रिय जीए, सुनीताबाईंनी पुस्तक लिहिलं प्रिय जीए. प्रिय जीए म्हणजे हा त्यांचा जो पत्रव्यवहार होता त्याचं पुस्तक आहे ते. तर त्याची जी अरुणा ढेरेंची प्रस्तावना आहे त्या पुस्तकाला, त्या प्रस्तावनेत अरुणा ढेरे म्हणतात, खूप छान आहे ऐका. विपरीत अनुभवांची वेदनाच बरोबर घेऊन चालणारा एक हळवा मनस्वी कलावंत जीएनच्या रूपाने भेटला आणि सुनीताबाईंनी त्याच्यावर स्नेहाचा वर्षाव केला. जीए समकालीन साहित्यिकांमध्ये जसे प्रिय होते तसे समीक्षकांचेही ते
प्रिय होतेच होते, यात काही संशय नाहीच. वाल कुलकर्णी प्रख्यात समीक्षक, वाल कुलकर्णी सुद्धा जीए वाचल्यानंतर झपाटून गेले. काजळ माया आणि इस्किलार वाचल्यानंतर त्यांनी आवर्जून त्यांचे जे विचार आहेत ते पत्र रूपाने कळवले होते जीएंना. ते म्हणतात, काजळ माया वाचत असता एक वेगळे असामान्य सामर्थ्य तुमच्या कथालेखनात अवतरते आहे असे पदोपदी जाणवत होते. कथेच्या कक्षा केवळ रुंदावत नसून खऱ्या अर्थाने ती माणसांची कथा होत आहे असे वाटत होते. इस्किलार वाचताना हा प्रत्यय उत्कटत्वाने आला. भूत, अतिभूत आणि वर्तमान यांची तुमच्या या कथालेखनात इतकी सरमिसळ झाली आहे की कथा वाचताना काळाची बोचक जाणीव उरतच नाही. या कथालेखनाला असे रूप आले आहे की एकाच वेळी ग्रीक शोकात्मिका, मन अस्वस्थ करणारी फॅन्टसी आणि महाकाव्यांतर्गत पुराणे इतिहास यांचा साक्षात्कार या कथा वाचताना होतो. कथावस्तूचा विचार करताना तिचे आर्केटायपल रूप जाणवून जाते. मराठीत हे सारे अपूर्व आहे. ही कथा केवळ मराठी नाही, तिला जागतिक वाङ्मयात स्थान मिळायला पाहिजे. काजळ मायापासून तुम्ही मराठी कथेत जे कधीच घडले नाही ते घडवले आहे. एक मराठी कथालेखक कधी कोणाच्या स्वप्नातही नसेल एवढी प्रचंड झेप घेत आहे. ही गोष्टच किती आश्वासक आहे. इस्किलारचे हिंदी व इंग्रजीत भाषांतर होणे अत्यंत अगत्याचे आहे, कारण तिचा संसार मराठीपुरता मर्यादित करणे हे तिच्यावर अन्याय करणारे आहे. जीए असे होते की जे म्हणजे समकालीन लेखक, टीकाकार सगळ्यांनाच त्यांनी म्हणजे असं व्यापून टाकलं होतं. त्याचा काजळ माया जो कथासंग्रह होता जीएनचा, या कथासंग्रहासाठी जीएनना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. पण पुढे असं झालं की काही तांत्रिक बाबींवरून त्याच्यावर टीका झाली, आणि चांगल्या गोष्टींवर टीका करणे हा आपला थोडासा स्वभाव धर्म आहेच. तर त्या टीकेमुळे जीए अस्वस्थ झाले. जीएन सारखा एवढा असा म्हणजे काय म्हणायचं अभिमानी माणूस, अशी काही किरकोळ सवंग टीका झाली तर अस्वस्थ होणं याच्यामध्ये गैर काही नाहीये. तर अस्वस्थ झाल्यामुळे जीएननी हा पुरस्कार प्रवास खर्चासह परत केला होता. आता आपल्याकडे ज्ञानपीठ मिळालेले जे साहित्यिक आहेत ते खरंच थोरच आहेत. खांडेकर घ्या, शिरवाडकर घ्या, करंदीकर घ्या, खूप आहेत. तर आता मला असं वाटतं मराठी साहित्याचं जे ज्ञानपीठ आहे त्या पुरस्कारासाठी जीए हे खरंच निसंशयपणे योग्य होते. पण काय आता शेवटी मराठीमध्ये थोडंसं मराठी म्हटलं की राजकारण आलं. साहित्य बाह्य घटकांच्या राजकारणामुळे जीए शेवटपर्यंत उपेक्षित राहिले. तर असा हा मराठी साहित्यातला जो एक दिग्गज माणूस 11 डिसेंबर 87 रोजी जीएनचं निधन झालं. आणि आपण असं म्हणू शकू की मराठी साहित्याच्या क्षितिजाचा जो ध्रुव तारा होता तो निखळला. जीए नावाच्या एका अथांग महासागराशी माझी एक कृतज्ञतेची भावपूर्ण ओंजळ आहे. मला वाटतं जीएन विषयी मला जे काही समजले, मला जीए थोडे किंवा कळले नाही कळले ते तुमच्यापर्यंत थोडेसे पोहोचवायचा एक छोटासा प्रयत्न केला मी. तो आता कितपत यशस्वी झालाय तो तुम्हीच सांगू शकाल. आता गंमत अशी होते की माझं घड्याळाकडे पण लक्ष जात आहे, माझ्याकडे तयारी पण भरपूर आहे. मला असं वाटतं की आता दुर्बोध प्रांतातून थोडं सुबोध प्रांतांकडे वळून थोडंसं पुलंविषयी बोलून मी थांबावं का, कारण माझ्यापाशी 2-3 गोष्टी तयार आहेत पण वेळ कमी आहे आपल्याला. मला वाटतं शानबाग साहेब तुम्ही मला थोडंसं मार्गदर्शन करा या बाबतीत. कुलकर्णी साहेब तुमच्याकडे हा मॅक्झिमम 1 तास आहे. हा मग आता नको, आता त्यातली 40 मिनिटं गेली. अर्धा वेळ हा झालेला आहे. हा मी आता काय असं करतो, पुलंविषयी बोलतो आणि तुम्हाला बोर करायचं थांबवतो. बोर करत नाहीये. मला एक सेकंद द्या. हा चालेल चालेल.
जी आपल्याला वाचताना सुन्न करून सोडतात हे माहिती आहे, ते ऐकताना पण त्यांनी सुन्न करून सोडलंय. आता थोडस लाईट मूड कडे वळूया आपण. आणि लाईट मूड कडे वळायला पुलंना पर्यायच नाहीये. पु ल देशपांडे आपल्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व. काय बोलायचं त्यांच्याविषयी? आपल्यासारखे आज्ञापामर काय बोलणार त्याविषयी? मराठी साहित्यातलं मानाचं पान म्हणजे पु ल. नैराश्याकडून आशावादेकडे जोडणारा पूल म्हणजे पु ल. स्टँडअप कॉमेडीचे पितामह म्हणजे पु ल. पुराणिक हरदास हवे हवेसे वाटणारे पाल्हाळ म्हणजे पु ल. पु ल नेहमी म्हणायच्या, आपण म्हणतो काय पाल्हाळ लावतोय, पण पु ल त्यांच्या लेक्चरमध्ये नेहमी सांगायचे की तुम्हाला पाल्हाळ लावता आलं पाहिजे, पण ते पाल्हाळ असं असलं पाहिजे की ऐकणाऱ्याला त्याच्यातून काय मजा वाटली पाहिजे. आता हे पुढे काय सांगणार. असो, बोली भाषेतून समर्थपणे संवाद साधणारे पु ल. भीमसेन कुमार वसंतराव यांच्याशी निखळ मैत्र म्हणजे पु लच. साहित्य संगीत क्षेत्रात मुक्त संचार म्हणजे पु ल. अनेक व्यक्ती आणि वल्लींचा लोभस गोप गुंफणारे पु लच. माणसात रमलेला प्रांजळ माणूस पु ल. तुमच्या आमच्या ताणतणावाचं ओझं आपल्या खांद्यावर वाहून नेणारा देवदूत पु ल. हार्मोनियमवर बोटांनी जादू करणारा कलंदर कलाकार अर्थात पु लच. अवघ्या मराठी जनमानसाचा आनंद यात्री पु लच. आणखीन कोण? मराठी मनावर गारुड करणारा किमयागार पु ल. मराठी रसिकांवर अभिजात विनोदाची भाईगिरी करणारा भाई म्हणजे आमचे भाईच पु ल. पुन्हा सर्वगुण संपन्न अष्टपैलू महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजेच पु ल. काय बोलायचं पु ल विषयी? मराठी वाचकांसाठी अवीट आनंदाचा ठेवा म्हणजे पु ल. झाले बहु होतील बहु, परंतु यासम हा ही युक्ती पुलंशिवाय कुणाला लागू पडणार? पु ल हा अथांग सागर आहे, त्याला गवसणी घालणं असंभवच आहे, केवळ असंभव. सखाराम गटणे जसा म्हणतो ना, त्याचे शब्द थोडेसे जर फिरवले तर पुलंना गवसणी घालायची हे म्हणजे काजव्याने सूर्याचे स्मरण करण्यासारखंच आहे. ते करू नये ते. साहित्य संगीत चित्रपट नाटक एकपात्री प्रयोग कथाकथन हे जसं आहे तसंच जी हे एकदम उत्तम खवय्ये होते बरं का. उत्तम वक्ते तर होतेच होते. सर्व क्षेत्रात पुलंचा मुक्त संचार होता आणि प्रत्येक क्षेत्रात ते नेहमी सर्वोच्च स्थानावरच असत. नेहमी सर्वोच्च स्थानावर राहणारं अलौकिक व्यक्तिमत्व म्हणजे आपले पु ल. खऱ्या अर्थाने पु ल सर्वगुण संपन्न होते. नभोवाणी, दूरदर्शन, दूरचित्रवाणी या क्षेत्रातही ते यशस्वी झाले. आकाशवाणीसाठी पु लंनी अनेक श्रुतिका लिहिल्या. 1958 मध्ये आकाशवाणीने पु लंना मीडिया ऑफ मास कम्युनिकेशनच्या अभ्यासासाठी लंडनला बीबीसी कडे पाठवलं होतं. ते त्यानंतरच आपल्याला हे वाचायला मिळालं, अपूर्वाई. विलक्षण अद्भुत होतं. अपूर्वाई काय, पूर्वरंग काय, नशिबवाना होता पण ते वाचू शकलो. तर पल्हाळ नको किंवा थोडं विषयांतर पण नको. तर 1958 मध्ये भाई भारताचे पहिले दूरचित्रवाणी कार्यक्रमाचे निर्माते झाले. बिरजू महाराजांच्या नृत्याचा कार्यक्रम होता तो कार्यक्रम सुरू असताना एवढं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे पुलंचं की त्या कार्यक्रमात पुलंनी द्रुतगतीने तबला वाजवला आणि आपलं तबल्यातलं प्रावीण्य पण दाखवून दिलं होतं. दूरदर्शनच्या ह्या पहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पु ल हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते. या पु लंनी काही काळ प्राप्तिकर विभागात पण नोकरी केलेली आहे बरं का. आता साहित्याचा जो समृद्ध वारसा आहे तो पु लंना त्यांचे आजोबा वामन मंगेश दुभाषी यांच्याकडून आला असावा. पु ल बहुश्रुत होते. त्यांना मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत, कानडी, बंगाली, कोकणी अशा अनेक भाषा अवगत होत्या. पु लंचा जन्म मुंबईचा. मुंबई म्हटलं की मला ना की पु लंचं मुंबई पुणे नागपूर कोण व्हायचंय तुम्हाला हे लगेच डोळ्यासमोर येतं.
ह्या तिन्ही ह्याच्यातली जी वैशिष्ट्ये त्यांनी मांडलेली आहेत ते केवळ पुलंच करू जाणे. तर पुलंचं बालपण जे आहे ते जोगेश्वरी येथील सारस्वत कॉलनीमध्ये गेलं. पुलंचं शालेय शिक्षण पार्ले टिळक तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात झालं. 46 साली ते सुनीताबाईंशी विवाहबद्ध झाले. सुनीताबाई आणि पु ल यांचं सहजीवन म्हणजे काय? समृद्ध आणि परिपक्व. मेड फॉर इच अदर हे जर डोळ्यासमोर आलं पटकिनी तर पु ल आणि सुनीताबाईच येतात. बाईंचे वडील कोल्हापूरचे आणि आई कारवारी. बघा म्हणजे किती सुंदर कॉम्बिनेशन होतं. आणि बाईंची दिलेली कोकणात. त्यामुळे घरामध्ये भोजनामध्ये एवढी विविधता असायची. या विविधतेमधूनच पुलंमधला खवय्या तयार झाला असं मला वाटतं. मिश्किलपणा आणि अभिजात साहित्याची उत्तम जाण हा वारसा मात्र पुलंना त्यांच्या आईकडून मिळाला. पुलंनी जवळपास 40 वेगवेगळी पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यांच्या कित्येक पुस्तकांच्या त्यांच्या 20हून जास्त आवृत्त्या निघालेल्या आहेत. आजही पहा तुम्ही बेस्ट सेलरच्या लिस्टवर पु ल नेहमी आघाडीवर असतात. अत्यंत निखळ, उच्च अभिरुची संपन्न, दर्जेदार विनोद हे पुलंच्या साहित्याचं खास वैशिष्ट्य आहे. असामी, खिल्ली, खोगीरभरती, गोळाबेरीज, नसती उठाठेव, बटाट्याची चाळ, मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास, हसवणूक ही त्यांची विशेष गाजलेली पुस्तकं आहेत. अपूर्वाई पूर्वरंग, जावे त्यांच्या देशा व्यंगचित्रे ही त्यांची अत्यंत वाचकप्रिय प्रवास वर्णन आहे. अलीकडे प्रवास वर्णनामध्ये मीना प्रभू हे नाव पण ठळक उल्लेख करण्यासारखं आहे बरं का. खूप छान असतात त्यांची. पुलंचं प्रवास वर्णन जे आहे ते टुरिस्ट गाईड प्रमाणे स्थलमहात्म्य सांगणारं नसतं, तर प्रवासात भेटलेल्या माणसांचं आणि प्रवासातला मी म्हणजे स्वतः पु ल ह्याचं जे वर्णन आहे ते त्यांचं प्रवास वर्णन असतं. तुका म्हणे आता अंमलदार भाग्यवान, तुझे आहे तुझपाशी सुंदर मी होणार, 3 पैशाचा तमाशा, मोठे मासे छोटे मासे, आम्ही लटिके ना बोलू, फुलराणी ही त्यांची गाजलेली नाटकं आणि एकांकिका. एका कोळियाने, कान्होजी आंग्रे, स्वगत हे त्यांचे काही सुप्रसिद्ध अनुवाद. मुक्काम शांतिनिकेतन हा पत्रलेखन संग्रह. व्यक्ती आणि वल्ली, गणगोत, गुणगायीन आवडी, मैत्र, आपुलकी ही त्यांची सुप्रसिद्ध व्यक्तिचित्रे. रसिक हो, सज्जन हो, मित्र हो, श्रोते हो ही गाजलेली भाषणं आहेत पुलंची. असामी, बटाट्याची चाळ, वाऱ्यावरची वरात हे एकपात्री प्रयोग. मला वाटतं स्टँडअप कॉमेडीची मराठी सुरुवात इथूनच झाली असं म्हणायला हरकत नाही. ही पुलंची अशी विस्तृत साहित्य संपदा आहे. चितळे मास्तर, नंदा प्रधान, सखाराम गटणे, नारायण, अंतू बर्वा, नाथा कामत, रावसाहेब, हरी तात्या, 100% पेस्टन काका, नामू परीट यासारख्या पुलंनी रेखाटलेल्या व्यक्ती या चित्रणांचं गारुड मराठी मनावरून कधीही पुसलं जाणार नाही. गणगोत मधले आप्पा, ऋग्वेदी, म्युझिक डायरेक्टर केशवराव भोळे, दिनेश, चिंतामणराव कोल्हटकर, चोभे, दयाछाया घे, रामूभैया दाते, इंटरनॅशनल दीक्षित, आपले पुरंदरे, बमू पुरंदरे, मास्तर नसलेले फणसरगाव मास्तर, राज देशमुख आणि मंडळी, रावसाहेब, मला दिसलेले विनोबा, हिराबाई. आयुष्याच्या प्रवासात त्यांना भेटलेल्या वेगवेगळ्या माणसांचं हे केवळ अप्रतिम वर्णन आहे. साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी अनेक पुरस्कारांबरोबर पुलंना भारत सरकारने 66 साली पद्मश्री आणि 90 साली पद्मभूषणच्या पुरस्काराने गौरवले. हा गौरव म्हणजे खरं तर त्या पुरस्कारांचाच गौरव झालेला आहे. पुलंची चॅरिटी सुद्धा वाखाणण्यासारखी आहे. अनेक सेवाभावी संस्थांना पुलंनी अर्थसहाय्य केलं. अनेक समाजोपयोगी कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असेल. पी.जी. वुडहाऊस पुलंचे अतिशय बेहद आवडते लेखक. वुडहाऊस जेव्हा त्यांचं देहावसान झालं ती जेव्हा बातमी कळली पुलंना, तेव्हा पुलंची प्रतिक्रिया अशी होती की आय थॉट ही वॉज इमॉर्टल. आता ही वॉज इमॉर्टल, आता ह्याचं खरं असं आहे ना की उतार वयामध्ये वुडहाऊस यांची जी मुलगी होती तिचा असाच दुर्दैवी मृत्यू झाला.
उतार वयात आपल्या कन्येच्या दुर्दैवी मृत्यूचा आघात सहन कराव्या लागल्यानंतर वुडहाऊस यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती ती, आय थॉट शी वॉज इमॉर्टल. नेमकी हीच भावना पुलंच्या लक्षावधी चाहत्यांची सुद्धा आहे. पुलं आता आपल्यात नाही, ते आपल्याला खरंच वाटत नाही. आपल्याला असंच वाटतं की पुलं इज इमॉर्टलच आहेत ते. आता वुडहाऊस म्हणजे पुलंचा अगदी हृदयाचा काय म्हणतात ना त्याला, शेवटचा गप्पा, त्याच्याबद्दल त्यांचं लिहिताना पुलंची अगदी खुलतात. वुडहाऊस बद्दल लिहिताना पुलं म्हणतात, वुडहाऊस वुडहाऊस. आता हा उच्चार वुडहाऊस का वुडहाऊस आहे, आय एम कन्फ्युज. वुडहाऊस हे एक व्यसन आहे. वुडहाऊस आवडतो म्हणजे अथपासून इतीपर्यंत आवडतो. कसे आहेत हे वुडहाऊस? हे आपल्या बालगंधर्वाच्या गाण्यांसारखे आहेत. ते संपूर्णच आवडायचे असते. अशा व्यसनांनी न बिघडता ज्यांना राहायचे असेल त्यांनी अवश्य तसे राहावे. अमुकच एका तत्वज्ञानात किंवा धर्मात मानवतेचे कल्याण आहे असा आग्रह धरणाऱ्यांनी या भानगडीत पडू नये. ते पडत नसतातच. त्यांच्या हसण्याच्या इंद्रियावर निसर्गानेच एक न उघडणारे झापड बसवलेले असते. अहंकाराची दुर्गंधी आणि अकारण वैताग घेऊन ही माणसे जगत असतात. कुठल्याही तत्वज्ञानाचा प्रसार किंवा धिक्कार करण्यासाठी वुडहाऊसने लिहिले नाही. जीवनाच्या सखोल तत्वज्ञानाची चिंताही केली नाही. विनोदी लेखन हा त्यांचा स्वधर्म होता, तो त्यांनी निष्ठेने पाळला. तंतोतंत हेच वर्णन पुलंना लागू पडतं. आपल्याला नैराश्यातून बाहेर काढणारे पु ल स्वतःचा औदासिन्य घालवण्यासाठी वुडहाऊसचा सहारा घेत. पु ल, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे यांचं जे मैत्र होतं, हा तर वेगळ्या पुस्तकाचाच विषय ठरेल. बाकी बाबा बोरकर, अहो किती नाव आहेत आपल्या मराठी साहित्यात, किती घ्यायचे आणि किती कोणाकडे. इंदिरा संत यांच्या कविता खूप खूप आहे. तर बाकीबाब यांच्या कोकणी कविता आणि सुनीताबाई आणि पु ल हार्मोनियमवर सादर करीत असत. तो अनुभव ज्यांनी घेतलाय तो केवळ आनंद, म्हणजे तो आनंद यात्री अनुभवच म्हणता येईल त्याला, दुसरं काही त्याचं वर्णन करताच येणार नाही. आणि विटी विटी ज्याला आपण म्हणतो, पु ल हे अतिशय हजरजबाबी होते. त्यांच्या हजरजबाबीपणाचे किस्से सांगावे तेवढे कमीच आहेत. माणिक वर्मा यांचं लग्न ठरलं. माणिक वर्मा यांचं लग्न ठरल्यावर पुलंची उत्स्फूर्त प्रतिक्रिया काय असेल? तिने तर वर्मावरच घाव घातला. असे अनेक किस्से आहेत पुलंचे. असं एकदा असं झालं की वसंत सबनीसांनी पुलंना शरद तळवळकरांची ओळख करून दिली. हा माझा मित्र शरद तळवळकर. हो का, अरे वा, चांगला मनुष्य दिसतो. नव्या चांगला असणारच, याच्या नावावरूनच कळतंय. एकही काना मात्रा वेलांटी उकार काही नाही, म्हणजे हा माणूस सरळ असणारच. कोल्हापूरला नाटकाचे प्रयोग चालू होते. कोल्हापूरला नाटकाचा प्रयोग असताना त्या नाटकात काम करणारी एक अभिनेत्री कोल्हापुरी साजाचं रंगात येऊन वर्णन करत होती. भरगच्च तर इतके की एक साज गळ्यात घातला की दुसरं काही घालायलाच नको. यावर भाईंची मिश्किल प्रतिक्रिया होती, खरं सांगतेस की काय? फार हजरजबाबी होते पुलं. एका समारंभामध्ये पुलंच्या एका बाजूला नाग गोरे आणि दुसऱ्या बाजूला भुजंगराव कुलकर्णी बसले होते. पुलं म्हणाले, आफतच आहे, एकीकडे नाग तर दुसरीकडे भुजंग. पुलंचे खूप चाहते होते. सखाराम घटने हा त्याच्यातलं एक प्रातिनिधिक उदाहरण झालं. तर अशाच चाहत्यांपैकी पुलंचा एक चाहता पुलंना म्हणाला, माझी फक्त 2 व्यक्तींवर श्रद्धा आहे, एक ज्ञानेश्वर आणि दुसरे तुम्ही. माझ्या खोलीत मी ज्ञानेश्वरांच्या फोटो समोरच तुमचाही फोटो ठेवलाय. पुलंची त्यावर काय प्रतिक्रिया असेल? पुलं म्हणाले, अहो असं काही करू नका, असं काहीतरी करू नका, नाहीतर लोक विचारतील ज्ञानेश्वरांनी ज्याच्याकडून वेद म्हणून घेतला तो रेडा हाच का? काय तीक्ष्ण आणि तीव्र विनोद बुद्धी होती, आणि स्वतःवर विनोद करायला फार प्रचंड धैर्य लागतं. वाऱ्यावरची वरातचे खूप प्रयोग व्हायचे. मुंबईत तर खूपच झाले प्रयोग त्याचे.
रवींद्र नाट्य मंदिरात एक रात्रीचा प्रयोग होता. त्या प्रयोगाच्या दुसऱ्या दिवशी लालजी देसाई बोल्यावर चढायचे होते. त्या लालजींचा हात धरून पु ल रंगमंचावर आले आणि म्हणाले, उद्या याची वरात निघणार आहे, पण तो आजच वाऱ्यावर स्वार होऊन आलाय. वाऱ्यावरची वरातचा संदर्भ होता याला. पु ल स्वतः राजकारणात कधी भाग घेतला नाही पुलंनी, पण खूप जागरूक होते पु ल. आणीबाणीच्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल की ती जी प्रचाराची रणधुमाळी चालली होती, तेव्हा तेव्हा जे तत्कालीन मुख्यमंत्री होते, त्या मुख्यमंत्र्यांनी इंदिरा गांधींच्या 20 कलमी कार्यक्रमाची तुलना भगवद्गीतेशी केली होती. गीतेचे 18 अध्याय असताना अशी तुलना का केली असावी असा प्रश्न पडला आणि गीता उघडताच संजय उवाच असे शब्द आढळले आणि सगळा उलगडा झाला. ही होती पुलंची प्रतिक्रिया. आता संजय उवाचचा रेफरन्स तुम्ही कृपा करून आजच्या संदर्भाशी लावू नका. त्यांना आता कंठ फुटला आहे, असे उद्गार यशवंतराव चव्हाणांनी काढले होते. त्याचा समाचार घेताना पु ल म्हणाले, गळा यांनीच दाबला आणि बोलू दिले नाही, आणि आता म्हणतात कंठ फुटला. ते असो, पण मी निदान गळ्यात पट्टा तरी घातलेला नाहीये. असं मिश्किल होते पु ल. पु लंचे कुटुंबीय आणि वसंतराव देशपांडे यांचं अगदी मैत्र होतं. ते दोन्ही कुटुंबीय एकदा राधानगरी अभयारण्यात सहलीला गेले होते. आता अभयारण्य म्हणजे जंगलामध्ये काय तिथे काय कसलाही अनुभव येऊ शकतो. असं झालं तिथे की गवे होते त्या राधानगरीच्या अभयारण्यामध्ये. एक महाकाय आणि मस्तवाल गवा आला आणि त्यांच्याकडे खुनशीपणे बघायला लागला. तेव्हा वसंतराव म्हणाले, भाई आय थिंक ही इज गोइंग टू चार्ज. पु ल म्हणाले, रेड्याला कळू नये म्हणून इंग्लिशमध्ये बोलतोयच वाटतं. पु ल 75 पूर्ण झाली पुलंना. त्यांचा जो अर्पण समारंभ होता त्याला प्रमुख पाहुणे होते आपले खास पुण्याचं पुण्यभूषण जयंत नारळीकर. जयंत नारळीकर आपल्या भाषणाच्या सुरुवातीला म्हणाले, बंधू भगिनींनो असं मी नाही म्हणू शकत, कारण श्रोत्यांमध्ये माझी पत्नी आहे. त्यांचं भाषण झालं. पुलंची भाषणाची बोलण्याची जेव्हा पाळी आली तेव्हा आपले हजरजबाई पु ल ते म्हणाले, मला बंधू आणि भगिनी म्हणायला काहीही अडचण नाही, कारण माझी पत्नीच मला भाई म्हणते. भाई म्हणूनच प्रसिद्ध होते पु ल, पण त्यांचे जे निकटवर्तीय होते त्याच्यामध्ये भाई म्हणूनच प्रसिद्ध होते. पुलंमध्ये दडलेला खेळिया मराठी माणसाला यावतचंद्र दिवाकरो आनंद देत राहणार आहे, हे निसंशय. मराठी वाङ्मयाच्या क्षितिजावरील अढळ ध्रुवतारा असलेल्या या सारस्वताला आदरपूर्वक प्रमाण. आज मी मराठी वाङ्मयाच्या क्षेत्रातील 2 दिग्गज माणसं की ज्यांचं हे कार्यक्षेत्र वेगळं आहे यांचा आढावा घेतला. हा घेताना मी आता जवळजवळ 45 मिनिटं घेतलेली आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की माझी वेळ आता पूर्ण झालेली आहे. तेव्हा तुमच्या सगळ्यांची मी रजा घेऊ का? हो 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 हो. थँक्यू. सगळ्यांचे आभार तर मानलेच पाहिजेत. तुम्ही सगळ्यांनी मुख्य म्हणजे एवढे पेशन्स दाखवले. माझ्यामध्ये नाही तर एवढे पेशन्स. मी सतत एवढं नसतो बघू शकलो. पण हे तुम्ही जे काही लोक बघताय त्यांचं मला खरंच कौतुक वाटतंय आणि त्यांचा आभार मानणं हे माझं कर्तव्यच आहे, क्रमप्राप्त आहे ते. तर सगळ्यांचे आभार. पुन्हा भेटूया. बाय. कुलकर्णीजी, तुम्ही आज 2 वक्ते 2 लेखक असे निवडले साहित्यिक, एक हो. गंभीर आणि हो. एक मिश्किल. म्हणजे 2 दोन ध्रुव. छान छान Opposite poles. कॉम्बिनेशन हो छान हो हो निवडता. हो हो तर हो आता जे आहेत, आता जे श्रोते आहेत, आता जे बसले आहेत, तुम्ही ऐकतायत, त्यांना हो. माझं म्हणजे आव्हान आहे की काय प्रश्न असेल त्यांना विचारा कुलकर्णींना. काय अहो, प्रश्न प्रश्न बिश्न नका विचारू. मी काय गुरुजी प्राध्यापक नाही. मी तुमच्या एवढा सर्वसामान्य वाचक आहे. तरी माझा एक ठीक आहे. प्रश्न आहे. हो, माझा यस यस. प्रश्न हा की मला नेहमी प्रश्न पडतो की हा. पुलंना ज्ञानपीठ पुरस्कार का मिळाला नाही, हा मला अहो, नेहमी प्रश्न ही पडतो. जी दोन्ही मंडळी होती ना, पु ल आणि जी ए कुलकर्णी, ही दोघं ज्ञानपीठ मंडळीच्या पलीकडची होती हो. त्याला ज्ञानपीठ नाही मिळालं म्हणून त्यांचं हे कुठेही कमी झालेलं नाहीये. काही वाद. अहो, मराठी माणसाला पुलंना ज्ञानपीठ आहे की नाही ह्याचं खंत जरी वाटली तरी ते त्याच्या पलीकडे पोहोचलेले होते. हे सगळी ऋषितुल्य व्यक्तिमत्व हो. काही ज्ञानपीठ वगैरे आपण निर्माण केलेले पुरस्कार आहेत, त्यांच्या पलीकडे पोहोचली होती ही मंडळी.
असं माझं मत आहे बरं का, वैयक्तिक मत. हो हो. कारण नेहमी प्रश्न पडतो की वि. स. खांडेकर, वीरा करंदीकर, शिरवाडकर. शिरवाडकर आणि आता हो, हे भालचंद्र नेमाडे. नेमाडे. हो हो. हे लोक ग्रेट होते, यांचा आम्ही कुठेही अधिक्षेप करत नाही किंवा त्यांचं कर्तृत्वही अमान्य करत नाही. पण असे बरेच लोक होऊन गेले हो मराठी साहित्यात की जे डिझर्व करत होते. चालायचंच हे, आता काय चालणारच. तर कोणाला प्रश्न आहे तर विचारा कुलकर्णींना, काय असले तर मी तसा प्रश्न विचारा. कोणाला प्रश्न आहेत का कोणाला? ते प्रश्न नसतील तर मग आपण कार्यक्रम हे करायला आवडायला हरकत नाही. हो. तुम्हाला कोणाला प्रश्न नाही तसं मी गृहीत धरतोय. असं तर विचारा, अजून वेळ आहे, हरकत नाही विचारायला. कारण आज मला ह्यांचं आवडलं का मी कुलकर्णींचं, त्यांनी अतिशय एकदम विरुद्ध असे दोन त्यांनी साहित्यिक निवडले. एक गंभीर गूढ आणि एक एकदम खुल्या मनाचे, एकदम खेळकर, खेळिया. अगदी खरं. निवडले तुम्ही. तर कोणाला प्रश्न नाही तसं मी गृहीत धरतो. कोणाला प्रश्न आहेत का? तर आपण मी कार्यक्रमाचा समारोप करतो मग, ठीक आहे ना कुलकर्णी? हो हो, अगदी 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 अगदी. तर आज हे मला ऍक्च्युअली मला पण त्या पक्षामध्ये हे असं काय करतील म्हणून, हे कुलकर्णी साहेब, की असे दोन साहित्यिक निवडतील आणि ते छान सांगते पुस्तक वगैरे. खूप मला एकदम वेगळं वाटलं जरा वाक्य जरांचं. मिलिंद प्रश्न आहे का? मिलिंद प्रश्न आहे का? मिलिंद गुरव प्रश्न आहे का? प्रश्न आहे, पण तो आजच्या प्रश्न आहे. आवाज येतो का माझा? हो, येतोय. माझा आवाज येतो का? येतोय. हा, माझ्याकडे एक प्रश्न आहे, पण त्याने अर्थभंग होऊ नये श्रोत्यांचा, असं माझी अपेक्षा आहे. बोला. बोल. मग कुलकर्णी साहेब, असा एक आक्षेप आहे बोला. आक्षेप आहे की पुलंनी जे रेखाटल्या व्यक्तिरेखा, त्याच्यामध्ये बऱ्याचदा मुंबई संदर्भात त्यांनी गिरगाव आणि विलेपार्ले या संस्कृतीमधली पात्र त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये घेतली. हो. परंतु ते गिरणगाव काय विसरले, असा काही लोकांचा आक्षेप आहे. काय विसरले? काय मत आहे? गिरणगाव जी मंडळी आहे. हो. नाही हो, असं नाही लक्षात आलं का? नाही, मला नाही असं वाटत. पुलंचं जे लिखाण आहे ना, ते कामगार वस्तीमध्ये श्रमिकांच्या जीवनावर, त्यांच्या आयुष्यामध्ये काही असू शकतात, मुलांच्या यात आलेली नाही. हा तुमचा मुद्दा थोडासा रास्त आहे, पण त्याचं कारण असं आहे की पुलंचं जे लिखाण होतं ते हलकं फुलकं होतं. त्यांनी कुठेही असा अभिनिवेश केलेला नाही की मी तुमच्या समोर होतं, बरोबर आहे, पण किंवा मी कुणाची गारणी तुमच्या समोर मांडतोय. तुम्हाला विनोद निर्मिती होईल याची हलकी फुलकी माणसं होती. नाही, बरोबर आहे. शेवटी एक लक्षात घ्या, तोही माणूसच होता. प्रत्येकाचा आवाका हा मर्यादित असतो. आणि पार्ले ठळकपणे दिसतं त्यांच्यामध्ये. हो, त्यांचं बालपण तिथे गेलं, त्यांच्यावर ते संस्कार घडले ना. गिरगाव आणि पार्ले. हा. खरं तर मुंबईकरांना असं नाही वाटायला पाहिजे अजिबात. मोठा इलाका लालबाग मी तुम्ही असं म्हणताना मी तुम्हाला सांगू का? मी तुम्हाला सांगतो, पुणेकरांची पुलंनी जेवढी खिल्ली उडवली तेवढी कुणी उडवली नसेल. पण आज पुणेकरांचा अभिमान आहे पुलं. असं नका म्हणून तुम्ही पार्ल्याकडे दुर्लक्ष केलं, गिरगावकडे दुर्लक्ष केलं. अहो, सगळ्या महाराष्ट्राचे पुलं. नाही, लालबाग परळमध्ये माझं म्हणणं तुमच्या लक्षात नाही आलं. आलं, लक्षात आलं. तुम्हाला असं म्हणायचंय की थोडक्यात तुम्ही असं म्हणताय की समाजातल्या एका विशिष्ट स्तराला सोडून ते इकडे किंवा इकडे गेले नाहीत, असं तुमचं म्हणणं आहे. कदाचित हा तुमचा आक्षेप बरोबर असेल सुद्धा, मला तो फारसा नाही पटत आहे. कारण पुलंचं जे लिखाण होतं ते मराठी तर होतं, विश्वव्यापकच होतं. पूर्वरंग अपूर्वाई. ठीक आहे, चला. तर आता आणखी कोणाला प्रश्न असेल तर मी गृहीत धरतोय. ठीक आहे ना? हॅलो, माझा ऐकतो का? तर आजचं व्याख्यान
एका वेगळ्या विषयावरचं होतं की साहित्यिकांच्या बद्दल 2 साहित्यिकांनी त्यांनी सांगितलं आज कुलकर्णींनी, आणि अतिशय ते उघवत होतं. म्हणजे त्यांनी खूप होमवर्क केलेला आहे हे आपल्याला जाणवतं त्यांच्या भाषणामधून. खूप त्यांनी लिखाण केलेलं आहे, त्याबद्दल नोट्स काढलेल्या आहेत. तर आजचं व्याख्यान सगळ्यांनाच आवडलं असेल असं मी गृहीत धरतोय. आणि मला विषय खूप आवडला, कारण मला ते जैन मध्ये असं माहित होतं. जैन मला आज खूप गोष्टी कळल्या जे कुलकर्णी बद्दल. मला असं माहित नव्हतं त्यांच्याबद्दल. ते खूपशे मला कसे कळल्या त्यांच्याबद्दल. मी आज टीव्ही सोडून व्याख्यान ऐकायला बसलोय. हो. हा आमचा मित्र, ऐका, हा आमचा मित्र कोकणामध्ये गेलेला आहे गणपती निमित्त. शानबाग साहेब तुम्हाला आता एक गोष्ट सांगतो जाता जाता. तुम्ही रविवार सोडून शनिवार निवडलात हे माझ्यावर मोठे उपकार केले तुम्ही. उद्या आपल्या समोर काय 2 माणसं पण बसली नसती या वेळेला. मुळात मी आलो नसतो उद्या या वेळेला. 5व्या दिवसाचं. आणि उद्या विसरला काय तुम्ही, भारत पाकिस्तान आहे ना उद्या. हा ते पण आहे, बरोबर आहे. द वॉर आहे उद्या या वेळेलाच. हो हो हो, उद्या भारत पाकिस्तान आहे. म्हणजे मी पण आलो नसतो. कोणी झालं नसतं, तुम्ही काय मी सुद्धा नसतो आलो. आज जे श्रोते आज उपस्थित आहे त्यांचे आपण खरोखर आभार मानले पाहिजेत. अगदी 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 अगदी. आणि मुख्य म्हणजे कुलकर्णी साहेब, आज तुमची कृपा झाली म्हणून इतके श्रोते आम्हाला दिसत आहेत. आज आमच्या ग्रुपची फक्त 2-3 मंडळी आहेत आज. नाही, माझा हे थोडा आहे मोठा. तुमच्या कोणते तरी मला जेवढे अपेक्षित होती तेवढं नाही झालं. ठीक आहे, काय गौरी गणपतीचे दिवस आहेत, संध्याकाळची वेळ आहे, प्रत्येक जण व्यापात आहे. तुम्ही आमची बाजू जरा सावरून धरलीत हे मला बरं वाटलं आज. अरे वा, आभारी आहे. तर मी अशा प्रकारे व्याख्यान झालेलं छान झालेलं आहे. तर मी सर्वांच्या वतीने तुमचे आभार मानतो आणि हे कार्यक्रम संपला तुम्ही जाहीर करतो. धन्यवाद.